2 ऑगस्टला होणार आहे परेल वर्कशॉपमधून 4 गणपतींचे आगमन. ते 4 गणपती बनवणार आहेत सर्वांचे लाडके असे सिद्धेश दिघोले. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. आता या साईडला बघा, जो परेल वर्कशॉपचा आहे तो गेट बनतोय फायनली. त्यानंतर या साईडला सुंदर अशा मूर्त्या बघू शकता घरगुती लालबागच्या राहायच्या, आणि त्याच्या साईडला सुंदर असे हत्ती वगैरे लावण्यात आले आहेत, आणि खाली उंदीर मामा आहेत, आणि घरगुती सुंदर मूर्ती अमर आर्ट्स मधले डोळे वगैरे बघू शकता डायमंड. त्यानंतर शिवाय आर्टचं बघा काम जोरदार चालू आहे. इथे जिथे खाली बसलेला गणपती वगैरे असतो त्याच्या खाली असणारा पॅनल वगैरे निर्मित केला जातोय, आणि शिवाय आर्टची सर्वात मोठी मूर्ती तिचं पण काम जोरदार चालू आहे. या साईडला बघू शकता तुम्ही, आणि या साईडला दुसरी मूर्ती चालू होते. लालबागच्या राजाचा जो मेन गेट आहे त्याच्या समोर असणारी ग्रिल वगैरे बघा आता पूर्ण कलर करण्यात आले. तुम्हाला मेन गेटही दाखवणार आहे, त्याचंही काम सुंदर अशा रीती चालू आहे. हे बघू शकता. मला तर वाटतं यावर्षी किल्ल्या टाईप काहीतरी असणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आज परेलला आलोय. परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप आणि मुंबईचा राजा, आणि जो चिंचपोकलीचा चिंतामणी आणि आपला लालबागचा राजा, त्याचं डेकोरेशनचं मी तुम्हाला अपडेट देणार. चला तर आता तिकडे जाऊया. परेल वर्कशॉपचा जो मेन गेट आहे त्याचं काम चालू झालंय, कारण 2 ऑगस्टला इथे आगमन सोहळा होणार आहे, आणि त्यानंतर प्रत्येक रविवारी खूप साऱ्या मूर्त्या इथून निघणार आहेत. त्यामुळे गेटचं काम चालू झालंय बघा. आता थोड्या टायमाने आपल्याला आतमध्ये जायला बंदी होणार आहे, कारण इथे मेन सर्व मूर्त्या बनणार. बघू शकता या साईडला मूर्त्यांचा हात वगैरे तुम्हाला दिसत आहेत. यांच्या इथे मूर्त्या बनतात स्टार्टिंगला. त्यानंतर ईश्वरी आर्ट्समध्ये सुंदर अशा मूर्त्या दाखवतोय. ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलाय, पण आज युनिक युनिक अशा मूर्त्या असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला दाखवतोय बघा कशी सुंदर अशी रिअल लेन्स आहे. ज्यात बघू शकता तुम्ही कशी सुंदर मूर्ती आहेत. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा इथली व्हरायटी, लालबागच्या रायाच्या 3 मूर्त्या आहेत, आणि त्याच्या खाली असणारे बघा उंदीर मामा आणि असणारे हत्ती. किती युनिक असे पॅटर्न आहेत बघू शकता तुम्ही. हे सुंदर मूर्ती तुम्हाला ईश्वरी आर्ट्समध्ये पाहता येतील, त्या तुम्हाला दाखवतो. बाकीच्या काहीच अपडेट तुम्हाला देऊ शकत नाही, कारण आता ऑलमोस्ट मोबाईल बंदच केलं आहे तिथे. 2 ऑगस्टला 4 गणपतीचा आगमन सोहळा असणार आहे. इथून परेल वर्कशॉपमधून ते सर्व सिद्धेश दिघोले यांच्या इथूनच निघणार आहेत. आता आपण जाणार आहोत तिकडे घनसंकुलला. त्याच्या आधी सुंदर सुंदर मूर्त्या पाहून घ्या तुम्ही. 2 ऑगस्टला नक्की या सर्वांनी बघा. सुंदुडीशी हलवाई रूपी मूर्ती आहे या साईडला बघा. अशा अनेक अनेक प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या इथे ईश्वरी आर्ट्समध्ये पाहता येतील. खूप युनिक अशा थीम आहे तिथे. त्यातली तुम्हाला कोणती मूर्ती आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आगमन सोहळ्याला नक्की या, कारण खूप सारे आगमन आता चालू होणार आहेत. आणि आपल्या चॅनलवरती काल झालेला जो मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा आहे तो नक्की जाऊन पहा. परेल वर्कशॉपमधून आपण निघालोय. ईश्वरी आर्ट्समध्ये खूप सुंदर सुंदर अशा घरगुती मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवल्या. तरी जो ती परेल वर्कशॉपची अपडेट, तिथे गणपती रेडी होतात. खूप सुंदर असा आगमन सोहळा होणार आहे 2 तारखेला, कारण 3 ते 4 गणपती सिद्धेश दिघोले प्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत, त्यांच्या तिथून निघणार आहेत. त्याची तयारी चालू आहे, त्यामुळे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. आता आपण चाललोय घनसंकुलला, कारण त्यांच्या वर्कशॉपमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. तर आता घनसंकुलची अपडेट देतो. आरती पर्यंत राहायचं हक्काचं ठिकाण सिमेंट चाल बघा. इथे होते मानाची आरती. आपली चहाली दरवर्षी खूप सुंदर अशी आरती होते विसर्जनाच्या टायमाला. घनसंकुलचा मेन गेट आहे, इथूनच मूर्त्या निघतात. आता थोड्या दिवसांनी इथून खूप साऱ्या मूर्त्या निघणार बघा. इथे सर्व उभे असतात. जो पहिला गणपती निघाला तो पण इथूनच निघाला बघा. त्या साईडला बघू शकता कलाकार आर्ट्स आहे. आता आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट देतो घनसंकुलची. चौकीचा महागणपती आहे, त्याचे टी-शर्ट्स आहेत, बॅनर आहे, ते नंबर वगैरे दिले, तिथे बुक करू शकता. आता बॅनर फाटलाय. आता आपण घनसंकुलमधली तुम्हाला अपडेट देणार बघा. या साईडला भव्य आगमन सोहळा राहणार आहे 9 तारखेला, 9 ऑगस्टला. आता आपण जाऊया पहिला अमर आर्ट्स आणि गणेश चित्रशाला दाखवतो. फक्त डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहे मी, बाकी कोणत्या मूर्त्या दाखवणार नाही. पहिल्या डिस्प्लेच्या मूर्त्या बघूया. डिस्प्लेला थोड्या युनिक अशा मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही मूर्ती चेंज झाले. पहिले तुम्हाला बघून घ्या किती मूर्त्या चेंज झालेत, त्यानंतर तुम्हाला इन डिटेल दाखवणार आहे. आणि अमर आर्टमध्ये आपण जाणार आहोत, कारण डायमंड वर्क तिथे चालू होते. त्यामुळे आता खूप सुंदर अशा मूर्त्या तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्याही तुम्हाला दाखवणार आहे मी. ही बघा, हीच ती सुंदर मूर्ती आज चेंज झाली. डोळे वगैरे बघू शकता डायमंड कसे आहेत हाताला वगैरे. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे, खूप जास्त मला आवडली. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तेही सांगा. ही बघा कृष्णरूपी सुंदर मूर्ती. डोळे वगैरे तुम्ही पाहिलात तर खूप सुंदर अशी थीम असणार आहे ते. हे बघा, अमर आर्ट्समध्ये आपण पुन्हा एकदा आलोय. आतमध्ये तुम्हाला दाखवतो, कारण डायमंड वर्क चालू होते त्यामुळे दाखवले नाही. आता डायमंड वर्क पूर्ण झाले, त्यामुळे पूर्ण तुम्हाला इथल्या मूर्त्या दाखवतो अमर आर्ट्समधल्या.
त्यानंतर या साईडला बघू शकता गणेश चित्रशाला, तिथल्या छोट्या छोट्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. त्या खूप प्रसिद्ध अशा मूर्त्या झाल्यात आणि सर्वांनाच जास्त आवडलेत, कारण खूपच छोट्या अशा मूर्त्या आहेत. त्या गणेश चित्रशालामध्ये तुम्ही पाहू शकता आणि पाठीमागे सुंदर अशी डिस्प्ले लागलेल्या मूर्त्या आहेत. या साईडला बघू शकता वेल्डे ब्रदर्समध्ये आपण आलोय तिथे, कारण युनिक अशा 3 मूर्त्या आहेत. 2 मूर्त्या ऑलरेडी दाखवल्या आणि आज तिसरी मूर्ती पण आली, ते तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर बाकीचे जे आहेत घरगुती गणपती, त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट टाकला आहे चॅनलवरती, तोही जाऊन नक्की पहा. ही बघा सुंदर अशी वेल्डे ब्रदर्स यांची ही मूर्ती आहे. छोट्या गणपतीमध्ये पण अशी युनिक थीम करू शकता. ही कन्सेप्ट तुम्ही बघू शकता. वेल्डे ब्रदर्स यांची दरवर्षी नवनवीन काहीतरी संकल्पना असते. या साईडला बघू शकता सुंदर असा सिंहावरती गणपती आहे. फेस वगैरे बघू शकता आणि यांची प्राइस 60 ते 70 हजारापर्यंत तुम्हाला येऊ शकते. पण खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि ही साईडला बघा छोटी मूर्ती आहे बसलेली. वरती बघा शेषनाग आहे. हे बघा खाली सिंहासन वगैरे ठेवले जातं, त्याचं इथं काम चालू आहे शिवाय आर्ट्समध्ये, जो प्रथमेश घाडगे यांचा वर्कशॉप आहे तिथे. तिथे पण 2 मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. वरती बघा असं सुंदर असं वर्क चालू आहे, कारण इथं पण ऑलमोस्ट मूर्त्या रेडी होत चालल्या ते बघा. पुन्हा एकदा बघू शकता या सर्व चित्रशाळा आहेत ज्या घरगुती गणपतीच्या आहेत. त्या साईडला असणाऱ्या काळासागर आर्ट, जिथे सुंदर अशा मूर्त्या बनत चालल्यात. कलीवाला बाप्पा, जो निखिल खातो यांचा प्रसिद्ध गणपती आहे. त्यानंतर शिवाय आर्ट्समध्ये बघू शकता हा सर्वात हायटेडचा सर्वात मोठा गणपती राहणार आहे. आणि या साईडला बघा एक सुंदर असा गणपती आहे, त्याच्या हातात वगैरे बघू शकता शंख वगैरे आहेत. आपण पेशवा आर्ट्समध्ये आतमध्ये आलोय. मोर्या मौलाना आझाद रोडचा कुंभारवाड्याचा ही सुंदर अशी ट्रॉली आहे. त्याच्या साईडला राजन झाड यांचा वर्कशॉप आहे. पेशवा आर्टच्या साईडला ती सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. जो फेस तुम्ही पाहिलात तर तुम्हाला आठवण येईल, जो सुंदर असा मुंबईमधील प्रसिद्ध असा गणपती आहे त्याचाच फेस आहे. पर्यावरणपूरक राजा म्हणून प्रसिद्ध असा राजा तेजूक आहे. सुंदर अशी मूर्ती आहे, तसाच फेस आहे. त्यानंतर पेशवाट्स मधली सुंदर मूर्ती बघू शकता. कागदी मूर्त्या अजून 2 ते 3 मूर्त्या तुम्हाला दाखवतो. त्याचं कलरचं वगैरे काम बाकी आहे आणि या पूर्ण मूर्त्या कागदाच्या राहणार आहेत. यावर्षी पेशवाटची पण खूप युनिक युनिक अशा थीम राहणार आहेत. ऑलरेडी आपण विलेपार्लेचा जो वर्कशॉप आहे त्याचे व्हिडिओ टाकले, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. तिथे पण खूप सुंदर मूर्त्या बॅलेन्सिंग वगैरे आहेत आणि खूप हाईटच्या मूर्त्या आहेत. खूप युनिक अशी संकल्पना यावर्षी त्यांची राहणार आहे. आणि त्याने ऑलरेडी रिव्हील केले की यावर्षी काहीतरी युनिक बनवणार आहेत. तर त्याची सर्वांना आतुरता असणार आहे, कारण कागदाच्या हे सुंदर सुंदर बॅलेन्सिंग मूर्त्या वगैरे आणि युनिक कन्सेप्ट असू शकतो, हे त्या यावर्षी ते सिद्ध करून दाखवणार आहेत. आणि त्यांच्या मूर्त्या फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेरही जातात. अजून एक तुम्हाला राजेंद्र यांची सुंदर मूर्ती दाखवतो, कारण यावर्षी त्यांच्याकडे असणारे 4 मंडल यांना पकडा 50 ते 60 वर्ष असे खूप जुने असे मंडल आहेत. त्यांच्या युनिक युनिक अशा थीम राहणार आहेत. तर यावर्षी या वर्कशॉपकडे सर्वांचाच लक्ष असणार आहे. तर आगमन सोहळा असेल तर तुम्ही नक्की या, कारण राजेंद्र झाड यांची कन्सेप्ट खूप नवीन असते, कारण ते जुने मूर्तिकार आहेत. सन संकुलमध्ये तुम्हाला अमर आर्ट्समध्ये आणि वेल्डे ब्रदर्समध्ये खूप युनिक अशा मूर्त्या पाहायला मिळतील. घरगुती मूर्त्या तुम्ही शोधताय तर तुम्ही अमर आर्ट्समध्ये मूर्त्या बघू शकता. आणि वेल्डे ब्रदर्स यांच्या इथं खूप युनिक अशा तुमच्या मूर्त्या आहेत, त्याही जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आपण जाणार पर्यंत राहायचे इथे. तर हीच होती संकुलची अपडेट. इथे पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या बांधतात आणि पेशवा आर्ट्समधून खूप सुंदर मूर्त्या यावर्षी निघणार आहेत, कारण एक त्यांची युनिक अशी मूर्ती बनणार आहे. आपल्याला सांगितलंय सर्वांना की त्याचे व्हिडिओ वगैरे टाकू नका, त्यामुळे मूर्त्यांचे कोणते व्हिडिओ कोणीही टाकत नाही आहे. आणि राजेंद्र झाड सर यांच्या इथे पण खूप साऱ्या मूर्त्या रेडी होत चाललेत, त्या पण खूप विशेष असणार आहेत, कारण 4 जे प्रसिद्ध मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्या त्यांच्याच वर्कशॉपमधून, आणि कोणाला 50 वर्ष तर कोणाला 60 वर्ष अशी वर्ष आले, त्यामुळे खूप सुंदर अशी टीम असणार आहे. मूर्त्या निघणार आहे. आता आपण काय परिचय राहायचे मंडपचे अपडेट देतो तुम्हाला. चला फायनली आपण नरे पार्कला आलोय. नरे पार्कला जो मंडप आहे पाद्यपूजनाला तसाच आहे, फक्त त्या साईडला बघा पिलर वगैरे लावण्यात आले आहेत, कारण यावर्षी इथेही बनणार आहे पंढरपूर. आणि मुंबईचा राजा याची थीम झाली का रिव्हील, तिथेही बनणार आहे पंढरपूर. तर यावर्षी बघू शकता तुम्ही लालबाग परेलला पंढरपूर तयार होणार आहे. आणि ऑलमोस्ट 2026 मधल्या मूर्त्या या विष्णू रूपीच असणार आहेत. कृष्ण भगवान, चिंचपोकलीचा चिंतामणी येणार आहे प्रति बालाजी रूपी. त्यानंतर मुंबईचा राजा येणार आहे विठ्ठल रूपी, आणि इथलाही जो परेलचा राजा तोही येणार आहे विठ्ठल रूपी. तर सर्वांच्या नजरा आहे तिकडे. आता तुम्हाला परेलच्या राहायची अपडेट दिली. आता आपण डायरेक्ट जाणार लालबागच्या राहायचे येते, कारण काल झालाय पाद्यपूजन सोहळा मुंबईच्या राहायचा, त्याचा तो व्हिडिओ टाकलाय. आता आपण जाऊया लालबागला. पुन्हा एकदा आपण आलोय लालबागला. जो मेन गेट आहे त्याचा जो ब्लॅक किल्ल्यासारखं स्पॉट आहे ते ऑलमोस्ट कव्हर झालंय. आता जे खाली असणार आहे तिथे काहीतरी वर्क चालू होणार आहे. बघू शकता तुम्ही फायनली हे जे स्पॉट आहे सर्व ब्लॅक ते पूर्ण कव्हर झालेत. आणि या साईडला बघू शकता जे ग्रिलचा कलर काम पूर्ण झालंय आता.
कलर काम पूर्ण झालं. हीच आहे आजची अपडेट आणि त्यानंतर आतमध्ये काय असणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार, कारण ऑलरेडी चारी साईडनी लालबागचा राहायची ट्रॉली टाकल्यामुळे पॅक झाले. त्यामुळे तुम्हाला तेच जे मी मागच्या व्हिडिओला टाकलं तशी थोडीफार अपडेट असेल ही, कारण अजून 2 ते 3 दिवसांत खूप मोठी अपडेट असेल, कारण मेन गेटचा जो ब्लॅक स्पॉट झाला आहे तो पूर्ण कवर झाला आहे किल्ल्यासारखा. आता बाकी काय तिथे असणार आहे ते तुम्हाला मी 1 ते 2 दिवसात आल्यानंतर दाखवणार. या साईडला बघू शकता खूप मोठी अशी हाईट आहे. यावर्षी काहीतरी युनिक अशी थीम असणार आहे, पण सर्वांना असं वाटतंय की किल्ल्यासारखीच काहीतरी थीम असू शकते गेटवरती. आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला. तिथे बघा गॅलरी वगैरे तयार झालेली तशीच गॅलरी वगैरे आहे. बाकी काय आतमध्ये थोडंफार काम झालंय. त्यानंतर या साईडला बघू शकता, या साईडला साफसफाई केली त्या दिवशी तुम्हाला दाखवले तेच. त्यानंतर बघा इथे वर्किंग प्रोग्रेस आहे. लाईट वगैरे सर्व लावण्यात आले. हीच आहे आजची लालबागच्या राजाची अपडेट आणि इथे तुम्ही वर्षभर दर्शन घेऊ शकता लालबागच्या राजाचे. लालबागचा राजा आता आपण आलोय सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणीला. त्याची काय अपडेट आहे ते तुम्हाला मी देणार आहे. इथे पण या वर्षी बनणार आहे प्रति बालाजी गणपती. गोविंदा गोविंदा कमेंटमध्ये लिहा. बघा सुंदर असा मागच्या वर्षीचा चिंचपोकलीचा चिंतामणीचा दाखवला तुम्हाला, फोटो वगैरे तिथे लावण्यात आले. त्या साईडला बघू शकता पूर्ण मंडप आहे. तर हीच आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीची अपडेट, कारण मंडपाला खूप अजून तयारी चालू आहे. त्या साईडला बघा सुंदर असा बॅनर लागलाय आपल्या लाडक्या चिंचपोकलीचा चिंतामणीचा. या साईडनी बघू शकता. हीच आहे आजची अपडेट. बघा मंडपला थोडाफार टाइम लागणार. यावर्षी काय थीम आहे ती रिव्हील झाली, तर यावेळी सर्वच एक्साइटमेंट आहे, कारण लालबाग परेल नगरी बनणार आहे यावर्षी पंढरपूर. पण बकरी अड्ड्याला आलो. इथं 6 तारखेला एल्फिस्टनचा राजा याचा आगमन सोहळा राहणार आहे. सतीशदादा वालिवडेकर यांचा जो सुंदर असा वर्कशॉप आहे तो तुम्हाला दाखवतोय. आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या बनतायत, त्या अपूर्ण आहेत, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय मी. आणि त्याच्या साईडला असतो जो बकरी अड्ड्याचा राजा बसतो, तिथे पण मंडपची तयारी झाली, तेही तुम्हाला दाखवणार. तर हा होता वर्कशॉप सतीशदादांचा. त्यानंतर इथे बघा बकरी अड्ड्याचा राजाची जी ट्रॉली आहे या राजा इथेच बनतो. बघा सुंदर असा गणपती आहे जो इथं बसतो. त्याचा मंडपचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर सुंदर असा एक अजून वर्कशॉप आहे, कुणाल चव्हाण यांचा वर्कशॉप आहे. तिथे पण 7 ते 8 मूर्त्या आहेत आणि ते वसईची पण मूर्ती बनणार आहे. तर हीच होती आजच्या दिवसाची अपडेट. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.